10 वर्ष कृषी मंत्री असताना सहकार क्षेत्रासाठी महाराष्ट्रामधल्या साखर कारखान्यांसाठी शरद पवारांनी काय केलं? अमित शहांचा शरद पवारांना सवाल. अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाही तर शरद पवार यांचा थेट हल्ला. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित, पवारांचा शहांना सल्ला. शहांकडे जमाल कोट्याचं औषध, भल्याभल्यांचा आजार ठीक होतो. अमित शहा मुंबईमध्ये आल्यानं काहींच्या पोटामध्ये दुखतंय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांना धमकीचा फोन. अंजली दमानी यांचा ट्विट करत दावा. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर बोलू नका अशी धमकी दिल्याचा दावा. वाल्मिक कराड यांचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी. वाल्मिक कराडचा रुग्णालयामधला व्हिडिओ TV9च्या हाती. वाल्मिक कराडवर सलग तिसऱ्या दिवशी आयसीयूमध्ये उपचार. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं उपचार सुरू. संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आज मुंबईमध्ये मोर्चा. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा निघणार. मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं वैभवी देशमुखचं आवाहन. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार. जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार. काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण मुंबईतून तर बाळासाहेब थोरात नाशिकहून आंदोलन करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्याला आज जालन्यामधून होणार सुरुवात. आभार दौऱ्यामध्ये लाडक्या बहिणींना संबोधित करणार तर मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दादरमध्ये संविधान दिंडी सोहळा कार्यक्रम. शिवसेना भवनमध्ये संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार. आदित्य ठाकरे ही हजेरी लावणार. स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन. ज्यांना जायचं त्यांनी जा, मी माझा पक्ष घेऊन जाण्यास सक्षम. ठाकरेंनी पक्षातून बाहेर जाणाऱ्यांना दिला इशारा. उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी. पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही. पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका. पालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत, मात्र ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी पालिकेमध्ये स्वबळाची भूमिका घेतली असेल तर स्वागत. पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर पटोलेंची प्रतिक्रिया. पौष महिना संपताच राजन साळवी पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेऊ शकतात, सूत्रांची माहिती. तर मतदारसंघ मजबूत कसा होईल हा माझा प्रयत्न. राजन साळवींचं वक्तव्य. मात्र ठाकरेंच्या कालच्या मेळाव्याला साळवींची दांडी. 15 तारखेला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश. उदय सामंत यांचं वक्तव्य. अपेक्षित असलेले आणि नसलेले पक्षप्रवेश होणार. रत्नागिरीमधून उदय सामंत यांचा दावा. सत्तेमध्ये जाणंच हा काहींचा विचार झालाय. सत्तेमध्ये जाऊन लोकांची सेवा करू शकतो असा आग्रह असणारा वर्ग वाढला. पाटलांची प्रतिक्रिया. शरद पवार रिटायर होतील असं दिसत नाही. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पवार रिटायर होत नसल्यामुळे अनेकांची नाराजी होती. वेळ देत नाहीत म्हणून तुमचा पक्ष फुटला, जास्त वेळ देतात म्हणून आमचा पक्ष फुटला. धैर्यशील मानेंचं नाव घेत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. महादेव मुंडेंच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडच्या मुलांचे तपास अधिकाऱ्यांना 150 कॉल. सुरेश धसांचा सुशील कराड आणि श्री कराडवर गंभीर आरोप. तपास परळी पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी. सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, धस यांची मागणी. बापू आंधळे हत्या प्रकरणामधील व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट. वाल्मिकच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला. महादेव गित्तेचा आरोप. जितेंद्र आव्हाडांकडून महादेव गित्तेचा व्हिडिओ शेअर. अनिल देशमुखांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला परवानगी. मुंबई सत्र न्यायालयाचा ईडीला झटका. सत्र न्यायालयानं अर्ज मंजूर करत देशमुखांना परदेश प्रवासाला मुभा दिली. देशमुखांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या अर्जाला ईडीचा विरोध. शहांना गुजराती, हिंदी इतकंच चांगलं मराठी येतं. अमित शहांची सासूरवाडी कोल्हापूरची. अजित पवारांचं वक्तव्य. अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकरांची गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा. स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची दरेकरांची मागणी. येत्या 15 दिवसांमध्ये बैठक घेत मागणी मान्य करण्याचं शहांचं आश्वासन. दाओसमध्ये करार झालेल्या 54 पैकी 33 कंपन्या महाराष्ट्रामधील. दाओसमध्ये 20-25 कोटी खर्च. राज्यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन करायला हवं होतं. मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका. नगरविकास मंत्री आपल्या गावी. मुख्यमंत्री दाओसच्या दारी. नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झालाय. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांसोबत होतं. दाओस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचा छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. छावा चित्रपटातील संभाजीराजेंच्या नृत्यावरून वाद सुरू. ट्रेलरमधील एका दृश्यावरून वादंग निर्माण करणं योग्य नाही. प्रसंगाची पेरणी का झाली हे पाहणं गरजेचं. चित्रपट पाहिल्यानंतर भाष्य करणं गरजेचं. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. महान व्यक्तिमत्वांचं अवमूल्यन होऊ नये, अशा गोष्टी करू नयेत हे महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये म्हटलंय. छावा चित्रपटातील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष. वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली. अर्जासाठीची प्रक्रिया ही झाली पेपरलेस. मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली माहिती.
नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये शासकीय पूजा संपन्न. पालकमंत्रीपदाला स्थगिती असल्यानं मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शासकीय महापूजा. आमदार हिरामण खोसकरही उपस्थित. मंत्री शंभूराज देसाईंचं साताऱ्यामध्ये जंगी स्वागत. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर देसाई प्रथमच सातारा जिल्ह्यात. देसाईंच्या स्वागतासाठी 50 कोटी फुलांचा हार. अंबरनाथमध्ये खासदार श्रीकांत शिंदेचे साऊथ स्टाईल बॅनर झळकले. श्रीकांत शिंदे राजकारणामधला सिंघम. बॅनरवर उल्लेख. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. पुण्याचे पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवारांकडून बैठकांचा सपाटा. विविध विभागातील अधिकाऱ्यांची पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये दुसरी बैठक. यापूर्वी मेट्रोच्या अधिकाऱ्यांची अजित पवारांनी घेतलेली बैठक. मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवेंद्रराजे भोसले आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. सरनाईक एसटी महामंडळाच्या आगारामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार. दोन्ही मंत्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा अशोक चव्हाणांकडे कार्यकर्त्यांचा आग्रह. तर कार्यकर्ते म्हणाले तर नक्की स्वबळावर लढू. खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मुंबई जयपूरसह 13 ठिकाणी ईडीचे छापे. प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित 21,75,00,000ची बँक खाती गोठवली. एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ. आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. एसटीची भाडेवाढ रद्द व्हायला हवी. आदित्य ठाकरेंची मागणी. तर दाओसमधून ऐतिहासिक गुंतवणूक आणल्यास आमच्याही काही अपेक्षा. जुनी पेन्शन योजना, कर्जमाफी, लाडक्या बहिणींचे 2100 रुपये अशा गोष्टी होतील अशी आशा आहे. आदित्य ठाकरेंचा टोला. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र वर्षभरासाठी ग्राह्य असणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा. ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाभ होणार. वेस्टर्न रेल्वेवरील रात्रकालीन जम्बो मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल. बोरिवली अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची पहाटेपासूनच गर्दी. 6 महत्वाच्या स्थानकांवर धीम्या गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार. शनिवारी सकाळी 10:30 ते 11:30 आणि रविवारी सकाळी 9:50 ते 10:50 या वेळेमध्ये ब्लॉक घेतला जाणार. विरार डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येणार. मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री 11:30 पासून ब्लॉक. कर्नाक पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती. मध्य रेल्वेवरील शेवटची लोकल 10:50 सुटणार. मध्य रेल्वेवर 25, 26, 27 जानेवारीला सीएसएमटी ते मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान ब्लॉक. कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम. वंदे भारतसह जनशताब्दी तेजस एक्सप्रेस विलंबानं धावणार. वसई भाईंदरच्या रोरो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता निर्णय. रोरोच्या 6 फेऱ्यांमध्ये वाढ. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये ब्लॉक घेतला जाणार. महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामास जाणार. तर पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वर्सोली टोलनाका इथून देहू रोडमार्गे वळवली जाणार. पुण्यामधल्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण. प्रत्यक्ष कामाला पुढच्या महिन्यामध्ये सुरुवात होणार. रस्त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार. पुण्याच्या खडकवासला किरकिटवाडी भागामधील नागरिकांना दूषित पाण्यामुळे त्रास. गावातील नागरिकांना टँकरद्वारे पालिकेकडून पाणी पुरवठा. मात्र पाणी कुठून भरतात याची माहितीच पाणीपुरवठा विभागाकडे नसल्याचं समोर. महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार. केईएम रुग्णालयानं शतक महोत्सवी वर्षानिमित्त 100 लघुपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. लघुपटातून रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णाला आजारांबाबतची माहिती दिली जाणार. ठाण्यामधल्या विकासकांना काम थांबवण्याचे आदेश. हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई. प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी. मालाड गोरेगावच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद. मालाडमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंदचा निर्णय. महापालिकेकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांसाठी खुला होणार. 26 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण होणार. म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी लॉटरीची तारीख ठरली. म्हाडाच्या घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये सोडत निघणार. भारतीय खो खो संघाचं पुण्यामध्ये जोरदार स्वागत. खेळाडूंच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आरती. पुणेकरांकडून खेळाडूंचं जंगी स्वागत. पुण्यामध्ये संविधान सन्मान दौडचं आयोजन. मिनी मॅरेथॉनमध्ये पुणेकरांसह देश विदेशातील 10,000हून अधिक स्पर्धक सहभागी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल प्रवीण दरेकरांकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहणी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कान्हेरी गुहेची पाहणी केली. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला आणखीन एक धक्का. माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती. अनंत गीते यांचे विश्वासू म्हणून सचिन कदम यांची ओळख. नांदेडच्या लोहा कंधार मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला खिंडार. दोंडगे बंधूंचा अशोक चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश. दोंडगे बंधूंच्या प्रवेशामुळे लोहा कंधार तालुक्यात पक्षाची ताकद वाढणार.
गर्भलिंग निदान करणाऱ्याची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार. कारवाईसाठी मदत करणाऱ्या गर्भवती महिलेला सुद्धा सरकार 1 लाख रुपये देणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची घोषणा. पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. काल 6 नव्या रुग्णांची नोंद. 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यामुळे पालिकेची चिंता वाढली. जीबीएस रुग्णांची संख्या 73वर. भंडाऱ्यामधल्या जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट. 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. मुंबईमध्ये पोलीस हवालदार संतोष म्हस्के यांच्या मुलाची आत्महत्या. 20 वर्षीय हर्ष म्हस्केची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. संतोष म्हस्के हे एसपीयू युनिटमध्ये नेत्याच्या बंदोबस्तासाठी तैनात. परभणीमध्ये जरांगे समर्थकांचं थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी. मानवत तालुक्यामधल्या रत्नापूर गावामधली घटना. नागपूर महापालिका मुख्यालयाच्या गेटवर दिव्यांगांकडून तोडफोड. काही आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाईच्या निषेधार्थ संतप्त दिव्यांगांकडून तोडफोड. गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा. धाराशिवमधल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. बाधित शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचा पाठिंबा. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा. बळजबरीनं होत असलेली कारवाई थांबवण्याची मागणी. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. अंबरनाथच्या चिखलोली धरणालगत रिसॉर्टचं बांधकाम अनधिकृत. रिसॉर्टची जागा शासनाच्या नावावर. मनसेचा दावा. रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी. सरकारी अधिकारी आरटीआय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डरांना ब्लॅकमेल करतात. बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचा गंभीर आरोप. कारवाईची मागणी. धुळ्यामध्ये सोलर रूफ टॉप योजनेमध्ये सकारात्मक प्रतिसाद. दोंडाईच्या विभागामध्ये 716 ग्राहकांकडून वीज निर्मिती. धुळ्यामध्ये मशीनमधून तूर काढण्यासाठी जास्तीचा खर्च. शेतकरी अडचणी. तुरीला सध्या 7,000 रुपये भाव. शेतकऱ्यांकडून भाववाढ करण्याची मागणी. मिरचीला पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य पीक अनेक शेतकरी योजनेपासून वंचित असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. नंदुरबार बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली. सोयाबीनला 4,000चा दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कापसाच्या कमी दरामुळे शेतकरी चिंतेत. उत्पादनाचाही खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. पुण्याच्या खेड शिवापूरमध्ये परप्रांतीय मुलींना मदत करणाऱ्या नागरिकाचा सत्कार. कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ 2 मुली या चुकल्या होत्या रस्ता. पुण्याच्या इंदापूरमध्ये 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील हजेरी लावणार. औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्री उत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न. देवस्थानचे अध्यक्ष आणि तहसीलदार हरीश काळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. बुलडाण्याच्या लोणार सरोवर अभयारण्यामध्ये बिबट्याचं दर्शन. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये लोणावळा केसरी 2025 बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. पुण्यामधल्या यवतमधील भाविकाकडून तुळजाभवानी चरणी सोन्याचे 4 हार अर्पण. अंदाजे 21 लाख किमतीचे 27 तोळ्याचे दागिने अर्पण. मंदिर संस्थानातर्फे शिवाजी आखाडे या भाविकाचा सत्कार. जळगावच्या 40गावमधील शासकीय पोलीस वसाहतीची दुरवस्था. तत्काळ शासकीय वसाहत निर्माण करून देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. अकोल्यामधल्या जीएमडी मार्केटमधील एका गोदामातून अवैध सलाईनचा साठा जप्त. अन्न आणि औषध निर्माण प्रशासनाची कारवाई. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये नगरपालिकेच्या पथकाची प्लास्टिक वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई. लाखो रुपयांचे प्लास्टिक ताब्यात. पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधात बुलडोझर कारवाई. अतिक्रमण विरोधात पुणे पालिका आणि पोलीस ऍक्शन मोडवर. धुळ्यामधल्या मोहाडी ते तिखी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात. ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी. मुरबाडमध्ये 1 लाख विद्यार्थी सूर्यनमस्कार घालणार. आमदार किसन कथोरे यांच्या रथसप्तमीला शाळा महाविद्यालयामध्ये सामूहिक उपक्रम. 19 तारखेला महाकुंभ मेळाव्यात झालेल्या अग्नितांडव प्रकरणी 1000 जणांना नोटिसा. खलिस्तानवादी संघटनेनं घेतली होती जबाबदारी. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी या नावानं ओळखली जाणार. किन्नर आखाड्यामध्ये संन्यासाची दीक्षा घेत ममता कुलकर्णी महाकुंभमध्ये सहभागी. आम आदमी पक्षाचे आमदार अमातुल्ला खान यांच्या मुलाची पोलिसांना अरेरावी. वाहतुकीचे नियम म्हणून पोलिसांनाच वडील आमदार असल्याचा दब. आमदार वडिलांना फोन लावल्यानंतर मुलगा दुचाकी सोडून पळाला. सोन्याच्या दरामध्ये सलग 8व्या दिवशी वाढ. सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला. गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती. महाराष्ट्रामध्ये 7 लाख लोकांनी मोबाईल नंबर बंद केला. ट्रायच्या आकडेवारीमधून धक्कादायक माहिती समोर.
इंडोनेशियाच्या सैनिकांकडून प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठीची तयारी सुरू. कर्तव्य पथावर तयारीनंतर जल्लोष करतानाचा व्हिडिओ व्हायरल. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व कायद्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती. कायदा पूर्णपणे असंवैधानिक, न्यायालयाची टिप्पणी.